नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण ना कारल्याची भाजी बघतोय. कारली म्हणलं की सगळेजण नाकं मुरडतात, लहानांनाच काय मोठ्यांना सुद्धा बऱ्याच जणांना कारलं आवडत नाही आणि म्हणूनच मी आजची खास ही रेसिपी घेऊन आले. जर तुम्ही ह्या पद्धतीनं हे कारल्याची भाजी बनवून बघाल ना, तर मी तुम्हाला खात्रीनं सांगते तुम्ही प्रत्येक आठवड्यामध्ये ही कारल्याची भाजी नक्की बनवाल. नाकं मुरडणारे पण तुमच्याकडे ही रेसिपी मागून खातील, एक भाकरी खाणारे नक्कीच 2 भाकरी खातील अशी ही कारल्याची भाजी आहे. त्यासाठी इथं बघा मी 1/2 किलो इतकी ही कारली घेतली होती, स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर देठाकडचा आणि पाठीमागचा जो भाग असतो तो काढून घेतला आणि त्यानंतर आता आपण सुरीण्याची गोल गोल पण पातळ अशी कापं करून घेतोय. आता कारलं चिरताना ते कसं चिरावं हेही मी तुम्हाला आज सांगणार आहे, कारण कारल्याचं आपण जसं कापं करतो त्यावर पण कारल्याचा कडूपणा डिपेंड असतो. आता हे जे कारलं चिरले ते अगदी पातळ आणि गोलाकार चिरलेलं आहे. जर पातळ कारलं चिरलं ना तर कारल्याची भाजी कडू लागत नाही, पण थोडंसं अशा पद्धतीने जाडसर कारलं चिरलं तर कारल्याची भाजी खाताना थोडंसं कडसर लागण्याची शक्यता असते. म्हणून नेहमी लक्षात ठेवा किंवा ही टीप समजा, कारलं चिरताना थोडंसं पातळ चिरायचं, त्यामुळे भाजी जेव्हा आपण खातो तेव्हा ते जास्त प्रमाणात कडू लागत नाही. तर संपूर्ण कारली आपण अगदी अशाच पद्धतीनं चिरून घेणार आहोत. तुम्ही पण जर कोणत्या वेगळ्या पद्धतीनं काही वेगळ्या टिप्स वापरून जर कारल्याची भाजी करत असाल तर त्या टिप्स तुम्ही मला कमेंट बॉक्समधून सांगू शकता. मी त्या टिप्स नक्की अंमलात आणून त्या देखील तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर संपूर्ण कारली बघा चिरून झाली. आता यातलं एक जे कारलं होतं थोडंसं निबार होतं आणि बाकी कारली थोडीशी कोवळी होती. आता आतला जो काही बियांचा भाग असतो तो पूर्णपणे काढून घ्यायचा, कारण कारल्याचा जो जास्त कडवटपणा असतो तो या बियांमध्ये असतो. त्यामुळे बिया काढून मगच कारल्याची भाजी करायची. त्यामुळे बऱ्यापैकी साधारणपणे 50 ते 60% कारल्याचा कडूपणा कमी होतो. तर अगदी मी अशा पद्धतीनं संपूर्ण कारल्यातल्या आतला जो काही बियांचा भाग आहे तो अशा पद्धतीनं मोकळा करून घेते. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यावरील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका, जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील. तर संपूर्ण कारल्याच्या आतला जो काही बियांचा भाग आहे तो मी असा सेपरेट करून घेतला आणि ही कारली अशा पद्धतीने सुट्टी करून घेतली. आता बरेच जण कारली करताना ह्याच्यावरती अशा पद्धतीने कारली चिरून झाले की थोडंसं हळद आणि मीठ टाकतात आणि चोळून घेतात आणि जे काही पाणी निघतं ते सेपरेट करतात. त्यामुळे देखील कारल्याचा कडूपणा कमी होतो, पण मी आता अजिबात तसं करत नाहीये. तुम्हाला हवं तर तुम्ही ती स्टेप पण करू शकता. आता भाजी करण्यासाठी गॅसवरती एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलं, त्यामध्ये 1 चमचा मोहरी घातले. मोहरी चांगले तडतडून घ्यायचे आणि त्यामध्ये आता आपण 1 चमचा इतके जिरे घालतोय. जिरे आणि मोहरी बघा चांगले फुलले गेले की त्यामध्ये कढीपत्त्याची 7 ते 8 पानं आणि त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेतल्या होत्या त्या वापरल्या. तुम्ही लसूण ठेचून पण घेऊ शकता. 2 मिनिटं फक्त लसूण आपण तेलावरती परतवून घेऊयात. त्यानंतर त्यामध्ये आता बघा मी 2 ते 3 मोठ्या साईजचे कांदे थोड्याशा मोठ्या आकारामध्ये चिरून घेतले होते. मी तुम्हाला आधीही सांगितलं की माझी आत्या मला नेहमी सांगायची, जर भाजीला कांदा वापरतो तर तो बारीक चिरणार, तो थोडासा मोठा आकारामध्ये असावा आणि नाश्त्यासाठी जो कांदा असतो तो बारीक असावा. तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ही टिप नक्की सांगते, कारण जर व्हिडिओ पाहणारे जर काही नवीन असतील त्यांना पण ही टिप नक्की समजेल. कांदा जास्त वेळ काही मी परतला नाहीये, फक्त 2 मिनिटं फक्त मिक्स करून घेतला आणि त्यामध्ये आपण जी कारली चिरून घेतली होती ती संपूर्ण कारली घालायची आणि थोडंसं मीठ घालायचं. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता बघा मी कांदा का भाजला नाही हेही तुम्हाला सांगते, कारण आपण कारली पण चांगली परतवून घेणार आहोत आणि त्याबरोबरच कांदा पण चांगला परतला जातो, त्यामुळे तो चांगला शिजतो. जर आपण कांदा आधी सगळा भाजून घेतला आणि त्यानंतर कारली टाकून पुन्हा तो चांगला परतून घेतला तर कांदा पूर्णपणे करपतो, तशी चव चांगली येत नाही. म्हणून मी कांदा जास्त वेळ परतला नाही. आता झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटं वाट पाहायची, म्हणजे छान अशी वाफ सुटते, मिठामुळे पाणी सुटतं आणि कारली जी आहे ते 40 ते 50% मऊ पण पडतात. तर 4 ते 5 मिनिटांनंतर बघा झाकण काढून घेतलं. कारल्याचा रंग पण बघा अगदी बऱ्यापैकी बदललेला आहे. कारली साधारणपणे 30 ते 40% माझी शिजलेली पण आहे. तर अशा पद्धतीनं सुरुवातीला वाफेवरती ही कारली शिजवून घ्यायची. छान कारली ही वाफेवरती शिजली ना की याची चव पण बघा खूप छान लागते. आता ही पुन्हा बघा सगळं मी चांगलं असं मिसळून घेतलं आणि गॅस अगदी बारीक करायचा. आता ह्यामध्ये आपण सुरुवातीला मसाले घालूयात. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण 1/2 चमचा इतकी मी हळद पावडर घातली. त्यानंतर ही घरी तयार केलेली कांदा लसूण चटणी, तर हे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी आहे, तर ती तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी किंवा जास्त ह्याच्यामध्ये घालू शकता. त्यानंतर मी अर्धा चमचा ह्याच्यामध्ये बघा मी गरम मसाला किंवा मग गोडा मसाला किंवा धने मसाला तुम्ही काहीही घालू शकता. आता हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. इथं मी कांदा लसूण चटणी वापरली, तुमच्याकडे ती नसेल तुम्ही त्याच्या
त्याऐवजी तुम्ही काश्मीरी लाल तिखट आणि अर्धा चमचा धने पावडर पण टाकू शकता. हे सगळे मसाले बघा चांगलेसे मी मिक्स करून घेतले. मसाल्याचं जे काही कोटिंग आहे ते कारल्यासोबत चांगलंसं मिक्स झालं पाहिजे. याआधी पण मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं केलेली कारल्याची भाजी दाखवली होती आणि त्या तुम्हा सर्वांना खूप आवडल्या होत्या. अजून तुम्हाला काही अशा साध्या सोप्या भाज्या बघायच्या असतील तर त्याची नावं मला सांगा. मी तो पण व्हिडिओ लवकरच अपलोड करेन. आता 4 ते 5 मिनिटं गॅस मध्यम ठेवून ना झाकण न ठेवता ही कारली परतवून घ्यायची आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये 1 मोठा चमचा मी भाजलेल्या दाण्याचा कूट घातलेला आहे आणि तो पण चांगला मिक्स करून घ्यायचा. आता आपण आधी सुरुवातीला कारली थोडीशी झाकून साधारणपणे 30 ते 40% शिजवून घेतली होती. आता न झाकता ही कारली शिजवून घ्यायची म्हणजे काय होतं ही कारली पण चांगली शिजतात आणि आज आपण ना ही कारली मसाला फ्राय करतोय. खूप मस्त लागतात. अशीच चांगली 2 ते 3 मिनिटं चांगली परतवून घ्यायची. पुन्हा 2 ते 3 मिनिटं असंच ठेवायची. पुन्हा चांगली परतवून घ्यायची म्हणजे ही कारली जे किंवा शिल्लक राहिलेली जी काही कारली ती पण चांगली शिजतात. मस्त असं मसाल्याचं कोटिंग तयार झालंय आणि छान असा रंगही आलेला आहे. साधारणपणे आता एकूण बघा 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि त्यामध्ये ना ही कारली थोड्या प्रमाणात शिजतात. जर तुम्हाला वाटलं की थोडंसं कोरडसर होतंय किंवा थोडं मसाले खाली चिकटतायत, तर आपण ना ह्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा हापकारा पण मारू शकतो. ज्यामुळं काय होतं हे मसाले चिकटत नाहीत आणि कारली पटकन शिजतात. फार जास्त पाण्याचा वापर मी केलेला नाहीये. फक्त थोडासा पाण्याचा हापकारा मारून घेतला आणि पुन्हा बघा हे सगळं चांगलंसं मिक्स करून घेतलं. हे कारला ना भाकरीसोबतच खाण्याची खूप जास्त मजा आहे. त्यामुळे नक्की हे कारल्याला भाकरी केली असेल तर करून बघा. आता सगळ्यात शेवटी आपण कारलं केलंय म्हणलं की गूळ तर घालायलाच पाहिजे. बरेच जण साखर घालतात, पण मी तुम्हाला नेहमी सांगते की गूळ घाला आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी हे मॅजिक मसाला जो आपण मॅगीसाठी मॅजिक मसाला वापरतो तो घातलेला आहे. बरेच जण कमेंट केले की ताई हा मसाला चांगला नाही आहे, हा खात जाऊ नका. तर तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही हा स्किप करून त्याच्याऐवजी गरम मसाला घालू शकता किंवा जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही हा 1 पॅकेट टाकू शकता. ह्यामुळं काय होतं ह्यातले जे मसाले भाजलेल्या मसाल्याची चव खूप छान येते. त्यामुळे मुलंच काय मोठे सुद्धा ही भाजी मागून खातात. आता हा गूळ सगळा विरघळेपर्यंत ना आपण पुन्हा कारली अगदी मध्यम गॅसवरती 2 मिनिटं परतवून घेणार आहोत. 2 मिनिटानंतर बघा गूळ जो आहे तो चांगला असा पूर्णपणे विरघळला गेलेला आहे आणि कारल्याचा जो काही सुगंध आहे तो अप्रतिम येतोय. कारल्यातला कडूपणा कमी झालेला आहे आणि अगदी मस्त अशी भाजी तयार झाली आहे. आता मी मॅजिक मसाला वापरला असल्यामुळे वरतून मीठ टाकलं नाही. फक्त सुरुवातीला थोडं मीठ टाकलं होतं. तुम्ही जर मॅजिक मसाला वापरला नसेल तर पुन्हा थोडंसं वरतून मीठ घालू शकता. छानपैकी मस्त अशी आपली ही कारली मसाला फ्राय तयार झाली आहे. गॅस बंद करून घ्यायचा आणि वरतून अशी भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची. ही भाजी आहे ना अप्रतिम लागते. तुम्ही एकदा अशा पद्धतीने भाजी करून तरी बघा आणि केल्यानंतर ती कशी झाली हे मला कमेंटवरून कळवायला देखील विसरू नका. आता ही गरमागरम भाजी आपण भाकरीसोबत सर्व्ह करूयात. बऱ्याच जणांना भाकरी आवडत नाही, पण मी तुम्हाला सांगते की कारल्याची भाजी असेल ना तर त्यासाठी त्यासोबत भाकरीच हवी. त्याची चव अप्रतिम लागते. तुम्हाला माझा आजचा हा कारली मसाला फ्रायचा व्हिडिओ कसा वाटला आणि आजचा बेत कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूच अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद.